2010च्या पत्राचा भातांमध्ये भडका. आखारीपट जमीन प्रकरणाला नवे वळण. पनवेल तालुक्यातील भाताण येथील सुमारे 15 एकर आखारीपट जमीन रितनंद बलवेद एज्युकेशन फाउंडेशन, ॲमिटी विद्यापीठ यांना देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असतानाच आता 2010 मधील एका कथित पत्रामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले. माहितीनुसार हस्तांतरणासाठी प्रस्तावित जमिनीमध्ये सर्व्हे क्रमांक 167/1, 178/0 आणि 182/4 यांचा समावेश आहे. या सर्व्हे नंबरांबाबत 10 मे 2010 रोजी ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर एक पत्र देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र या पत्रावर आवक-जावक क्रमांक नसल्यानं तसेच शासकीय नोंदीबाबत प्रश्न उपस्थित होत असल्यानं त्याच्या वैधतेवर संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय भाताण गावातून भाताण पाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यासंदर्भातील कथित ना हरकत प्रमाणपत्र NOC देखील वादाच्या केंद्रस्थानी आलंय. या NOCवर तारीख नसल्याचा आरोप होत असून त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. ग्रामस्थांचा प्रश्न आहे की 2010 मध्ये जमीन मागणी संदर्भातील माहिती ग्रामसभेत किंवा गावकऱ्यांसमोर का मांडण्यात आली नाही. या प्रकरणातील कागदपत्रे आणि पुरावे लवकरच समोर येण्याची शक्यता असून आगामी काळात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. सध्या संपूर्ण पनवेल तालुक्याचे लक्ष भातांच्या या वादग्रस्त जमीन प्रकरणाकडे लागले आहे.